जातील. सलामी जोडे मैदानावरती सज्ज झालेत. एक असा सामना जिंकून संघ पुढे आलाय तो कदाचित पराभवाच्या छायेत जाऊ शकलं असतं आणि एक संघ जो विजयाच्या अगदी उंबरठ्यावरती होता आणि तिथून त्यांना माघारी यावं लागलं होतं. त्याच्यामुळे दोन्ही संघामधली ही कहाणी मजेशीर राहणार आहे. कारण 5 षटकांचा मॅच आहे. सामन्याला तो सुरुवात. नितीनजी पुन्हा एकदा जॉईंट होतील. यस वेलकम. सन्मान्य आज तुकारामजी मांगेला आमच्या जोडीला जुळले गेलेले आहेत. थोडीशी आता मजा येणार. थोडंसं कॉम्बिनेशन ऐकायला मिळणार. वेगवेगळा इतिहास वेगवेगळी डायलॉग तुम्हाला ऐकायला मिळणार. स्टार्ट ऑफ द मॅच. अंपायर से लेट्स प्ले. तर ज्यांना मान मिळालेला आहे, जे आयुष्यात मानत नाही कधी हार, त्यांचं नाव आहे रवी मानकर. स्टार्ट ऑफ द मॅच. फर्स्ट ओव्हर. मानकर विशाल सेट. पहिला चेंडू यस ऑफ साईडला जातोय. खणखणीत चौकार. काय वाटतंय तुकारामजी या चौकाराबद्दल? थँक्यू. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता आणि पहिल्या चेंडूवरती आपण पहिला लॉफ्टेड ड्राईव्ह केला होता. कव्हरच्या डोक्यावर चेंडूला पाठवलं. चौकार. त्याला माहिती आहे स्टार्ट महत्वाचं आहे. ऋषाल मागच्या 2 इनिंग आपण पाहिल्या होत्या. एक इनिंग अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती गेलं, तिथून कमी पडले. मागच्या सामन्यामध्ये की स्टार्ट मिळाला, पण ऋषालला माहिती आहे त्या 2 इनिंगपेक्षा मोठा धमाका या इनिंगमध्ये करायचे. जर या इनिंगमध्ये त्यांनी धमाका केला तर टीम पुढे जाणार. रवी मानकर पुढचा चेंडू टाकण्यासाठी इकडे सज्ज आहे. वृषाल एक झेल पकडता पकडता थोडासा नाराज झाला होता. फ्लाईट डिलिव्हरी. शॉट ऑफ लेन बेटन. वाचा आता मी खेळणार कारण आता मला थांबून खेळायचं आहे असं म्हणतात ना. संयम. शरीरातली साखर वाढली तरी चालेल पण जिभेवरती साखर पाहिजे. या षटकारानं संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 10 कदम. थँक्यू. बघा चेंडूला पहिल्यांदा होऊन दिलं जसं तुम्ही उल्लेख केला होता. त्यानंतर चेंडूला पाठवले लॉंगलेग सीमारेषा पार. षटकार. संयमाचा उल्लेख केला. बिलकुल सब्र का फल मीठा होता है. पण दुसरी गोष्ट चांगली सांगितली तुम्ही साखरेचा उल्लेख. सब्र का फल मीठा होता है लेकिन जिनको डायबिटीज है ना वो सब्र ना रखे क्योंकि वो मीठा होता है. त्याच्यामुळे साखर प्रत्येकाच्या कधी कधी म्हणजे बोलण्यामध्ये गोडवा असतो. आता काही लोक अशी असतात ना त्यांना तुम्ही किती तिळगुळ द्या पण ते कधी गोड बोलणार नाही. असे पण असतात. त्याच्यामुळे काही गोष्टी आहेत त्यावरती चर्चा होते. 4 and 6 स्कोर 10. धावसंख्या ती म्हणजे 10. सुरुवात चांगली आहे. 2 चेंडू आतापर्यंत खेळलेले आहेत. धावसंख्या ती म्हणजे 10. वैयक्तिक धावसंख्या आणि संघाची धावसंख्या 10 आहे. पुढचा चेंडू आहे वृषालसाठी. पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त ऑफ साईडला मिड ऑफला चेंडू जातोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. धावसंख्या या सिंगल्सना पुढे सरकते ती म्हणजे 11 डबल 11. आणि सकाळपासून आपण पाहिलं तर पहिल्या 2 सामन्यामध्ये धावांचा पाठलाग झाला नव्हता. तिसऱ्या सामन्यामध्ये अगदी शेवटच्या क्षणी तो धावांचा पाठलाग झालाय आणि मागच्या सामन्यामध्ये धावांचा पाठलाग होताना राहिलाय. याचा अर्थ 4 सामन्याची जी मालिका राहिले ना ती 3-1 आहे. 3 वेळा डिफेंड झाल्यात, 1 वेळा अचीव झालाय. आणि याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ज्यावेळेला तुम्ही टॉस करताना त्यावेळेला कॅप्टन द्विधा स्थितीमध्ये होतं. एकाने सांगितलं सर थांबा थोडासा वेळ घेतो. या बॅटिंग घेऊ की बॉलिंग घेऊ या थोडेसे कदाचित या आगरी प्रीमियर लीगमध्ये पहिल्यांदा असं घडलंय. नाही तर प्रत्येकजण विचार करतो टॉस जिंकू फिल्डिंग करू. आज वेगळे चित्र आहे. चिराग. आता मात्र बघा खडे खडे कसं जमणार. कारण फोन जर म्हटलं तर उपयुक्त आहे काय. फोनचं नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये चांगलं खेळायचं असेल तर क्रिकेटचा फुटवर्क तुमच्याकडे चांगला पाहिजे. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला फोनमध्ये अजून एक गोष्ट आहे त्याविषयी आपण येऊया. त्या दिशेनं आपण चर्चा करूया. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता आणि त्या फोनमध्ये ना काही वेळेला ना तो लॅक असतो. पॅटर्न लॉक काही नंबर लॉक. गलत पासवर्ड से जब मोबाईल का लॉक नहीं खुलता ना भाई गलत तरह से खेलोगे तो जीतोगे कैसे. चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही खेळलं तर जिंकणारे नाही आहेत. मागचे 2 चेंडू निर्धाव. हो येस फक्त जागेवरून खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला होता कारण जर फुटवर्कचाच उपयोग नाही फक्त जागेवरून. आणि ज्या दोन्ही चेंडू जर बघितलं तर ते डॉट गेले होते. पुन्हा एकदा मानकर. शेवटचा चेंडू आहे. रवी मानकर आपल्या गोलंदाजीच्या प्रगतीपथावर. फुल टॉस चेंडू आहे. एलिव्हेशन प्रॉपर झाला नाही आहे. चेंडूच्या खाली 2 क्षेत्ररक्षक तिकडे चेंडू कलेक्ट करण्यासाठी आलेले आहेत. 2 धावा तिथे कंप्लीट होत आहेत. थ्रो देईपर्यंत
आणि या 2 धावेने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 13. 13 धावा धावफलकावरती आले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सुरुवात चांगली आहे, स्टार्ट चांगला आहे. या सरेसेने पुढे गेले ना तर एक प्रोजेक्टेड स्कोर दिसतोय 65 तिथे धावफलक दिसतोय. आपण 70 पाहिल्या, 85 पाहिल्या, 48चा पाठलाग होताना पाहिला, मागच्या सामन्यामध्ये 59 पाहिल्या. त्याच्या आसपास धावफलक कदाचित असू शकेल. हलकीशी धून ऐकूया. डीजे रानोबा आहेत, आरजे आमचे चिराग आहेत. एक हलकीशी धून आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. वाटाण्याचा तोलदाना रजे उरू नको कना कना वाटाण्याचा तोलदाना रजे उरू नको कना कना रजे उरू नको. पहिलं षटक संपले. 13 धावांचं पहिले षटक आपण पाहिलंय. आणि काय प्रेडिक्ट करत सर जरा जसंही बॅटिंग ऋषालनं पूर्ण आजपर्यंत दिवसभरामध्ये केले. 7 त्याला दुसऱ्या बाजूने कदाचित ती अपेक्षित लाभली नाही आहेत. ती 7 लावणं गरजेचं आहे. 13च्या सरासरीनं धावफलक किती पाहता? हो यस, 13च्या सरासरीने जर बघितलं तर जवळजवळ 55 ते 60 धावा झाल्या पाहिजे. जसं बॅटिंग करतोय वृषाल आपण याच्याकडे बघतोय खरोखर. आणि चिराग त्याला साथ देण्यासाठी आता येतोय तो म्हणजे सागर समंदर. सागर कभी सोचता नहीं, वो अपना रास्ता खुद बना लेता है. आता रास्ता बनवायचा असेल तर सागरला थोडासा कानमंत्र तिकडे दिलेला आहे. बघूया हा कानमंत्र सक्सेसफुल होईल का? नाही, आपलं आयुष्य देखील त्या समुद्रासारखं असायला हवं. कारण समुद्र बघा काय करतो काय नाही करत त्यावरती चर्चा होईल. कारण जसा भरतीचा माज नाही तसा ओहोटीची लाज पण नाही आहे. समुद्र वेगळा आहे. समुद्राला दोन्ही गोष्टी पाहायच्या असतात. मी येणार आहे तुमच्या दिशेने. यानंतर ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. कव्हर पॉईंटच्या डोक्यावर चेंडूला पाठवलाय. चेंडू चालला बॉन्डलाय जवळ. पाठलाग केला जातो. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार. सागर भरलाय ग वारा काय सुटलाय ग. सागर भरलाय ग वारा काय सुटलाय ग. आई माझी दर्यानं बसली नाव ग. आई कबीराची नारीला. धन्यवाद चिराग दादा, क्या बात आहे. खरोखर तुमची कामगिरी आमच्या जोडीला सुद्धा जबरदस्त आहे. आणि त्यामुळेच या स्पर्धेला 4 चांद लागलेले आहेत. तुकारामजी असं म्हणायला हरकत नाही. काही घडून दे बघा, ते गाणं लगेच येतं. नाही तो बघा लिप रिडिंग वाचतो. म्हणजे आपण जसं बोलतो ना तसं तो करतो. धावसंख्या ती म्हणजे 17. गोलंदाजी मार्कवर तुम्ही सागरला बघत आहेत. धावसंख्या 17 विदाउट लॉस. प्रथम फलंदाजी करताना एकही गडी अजूनपर्यंत बाद झालेला नाही. पार्टनरशिप रेकॉर्ड आहे 70चा. बघायचं आज काय होईल या सामन्यामध्ये. अक्रॉस बघा ऑफ स्टंपला कव्हर झाले. खेळायचा होता डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, सक्सेसफुल होत नाही. तुकाराम जे आम्ही नेहमी म्हणतो अक्रॉस क्रिकेट इज बॅड क्रिकेट. कारण अक्रॉस खेळताना तुमच्याकडे योगेश पेनकर सटट जे आहे ती टायमिंग पाहिजे. कृष्णा सातपुते सारखं धैर्य पाहिजे तर तुम्ही अक्रॉस क्रिकेट चांगलं खेळू शकता. आणि दुसरं महत्त्वाचे काही तुम्हाला लेंथला पिक करण्याची तितकी क्षमता पाहिजे. लवकर पिक करा. लवकर पिक नाही झालं बुलटॉस आपण एकदा चर्चा करतो तो फलंदाजावरती. आता थोडासा हातातनं चेंडू निसटलाय कमरेच्या वर. हा फुलटॉस बॉल बीमर चेंडू आणि एक धाव स्कोरबोर्डमध्ये ॲड होईल. बऱ्याच जणांनी विचारलं बाबा याला बीमार का म्हणतात, तर काही जणांनी सांगितलं फलंदाजाला तो कदाचित बीमार करू शकतो म्हणून त्याला बीमार सांगतात. एक धाव स्कोरबोर्डमध्ये ॲड होईल. 18-18. तर धावसंख्या ती म्हणजे 18. वृषाल आणि चिरागला तुम्ही बघतायत. हा सीन घडला होता ना, इंटरनॅशनल मध्ये घडला होता. बॅट हातातून सटकली. फार कमी वेळ आम्ही बघितलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटमध्ये हा प्रसंग घडताना. मी अगोदर मी सांगितलं होतं ना, मला जयूची आठवण झाली. त्याची खासियत होती जेव्हा जेव्हा तो यायचा बॅटिंग करायला तेव्हा या धरती मातेची माती आपल्या दोन्ही हाताला लावायचा आपला जयू. आणि त्याच मातीनं कदाचित त्याला नावही दिलं होतं. म्हणजे भरपूर काही नाव त्या टेनिस क्रिकेट असेल अंडरआर्म क्रिकेटनं देखील दिलेलं होतं. हा फटका खेळाय जरूर. चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरनं पाठलाग करतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑन परत येईल, फील्ड करेल, थ्रो करेल. कारण नुकतीच वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या वतीनं त्याला मिस्टर VPL म्हणजे जो प्रीमियर लीग होते वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट आहे त्यामुळे त्याला मिस्टर VPLचा किताब देखील देऊन गौरवण्यात आलं. असा खेळाडू
कायम त्याच्या आठवणी आपल्या सोबत असतील. येस, दुसऱ्यांच्या घरात उजेड करून गेला, स्वतःच्या घरात अंधार करून गेला, असा आपला सगळ्यांचा आवडता लाडका जयू. आय मिस यू व्हेरी व्हेरी सो मच. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तिकडे तयार. मात्र एक गोष्ट बघितली का सर, डीप लॉंग ऑफला जो क्षेत्ररक्षक आहे त्याला बघून मला मोहम्मद सिराज याची आठवण येते. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता, तिलक रत्ने दिलशान स्टाईलमध्ये तो खेळायचा होता, सक्सेसफुल होत नाही. या शॉटला तुमच्याकडे परफेक्ट टायमिंग लागतं मित्रांनो, लक्षात ठेवा. ही सगळ्यांना जमत नाही आणि चेंडू गेलाय तो म्हणजे डॉट. नाही बघा, जोरात खेळायचं का परफेक्ट खेळायचं या दोन गोष्टी असतात. जसं सकाळच्या वेळेला धावती लोकल पकडायला ना परफेक्ट त्या हँडलला पकडायचं असतं, टायमिंग साधायचं असतं. नाही, ते आज साधलं तर सकाळी आपटणार. बघितलं, ते आज सकाळी मी येताना बघितलं. बापरे बाप, नालासोपारा आणि विरारला मुश्किल आहे हो उतरणं. नाही, उतरणं सोपं आहे. नालासोपारला उतरणं सोपं आहे, नालासोपारला चढणं थोडंसं कठीण आहे. बॅकफूट पंच करतायत. शॉर्ट पॉईंटला चेंडू आहे, बघायचं आहे सिंगल्स तिकडे मिळेल. आणि या सिंगल्सनं संघाची धावसंख्या जर दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 21. बघा, नालासोपार आणि विरारमध्ये एकच फरक आहे. म्हणजे सकाळच्या वेळेला तुम्ही तिथून येताना नालासोपारला उलटे ज्यावेळेला जाता त्यावेळेला कदाचित ते उतरणं कठीण असतं. पण संध्याकाळच्या वेळेला तुम्ही जर दरवाज्यात उभे राहिला ना, तुमची इच्छा नसेल तरी तुम्हाला उतरवणार. आणि विरारला उलट आहे, विरारला सकाळी जर उतरायचं, जर तुम्ही लवकर नाही उतरला तर पुन्हा एकदा चढवले जाणार. नाही, सकाळचा अनुभव घेतला मी, भरपूर अनुभव घेतला. खरोखर असं वाटतं का एक दिवस आता अगोदर वस्तीला यावं लागेल. नाही, थोडंसं तुम्ही गाडी चॉईस करून यायला पाहिजे. एक तर तुम्ही डहाणू लोकल पकडायची होती किंवा विरारवरनं जी बोरवली होते, काही लेडीज स्पेशली गाड्या होतात त्या पकडायची करत आहे. चॉईसचा अर्थ आहे. कारण जसं पेप्सीची ॲड आहे ना, आज जर पेप्सीची ॲड पाहिली तर कदाचित ते सांगते दिल मांगे मोर इराण मांगे मोर, पण पाठी जशी पेप्सीची ॲड होती ना, यही आहे राईट चॉईस. ती राईट चॉईस तुम्हाला घ्यायची आहे तरच ते होणार आहे. धावा दाफलकावरती 21 धावा आहेत. आणि आज खरोखर अभिमान वाटतोय. आगरी युवा प्रतिष्ठान वसई पुरस्कृत आज आपण बघत आहोत आगरी प्रीमियर लीगचा APL तिसरं पर्व 2026 डे 1 पहिला दिवस तर गाजला वाजला. अजून 2 दिवस बाकी आहेत तुकारामजी, म्हणजे इतिहास भरपूर घडणार आहे या मैदानावर. ना बरेच जण आता अशी चर्चा करायला लागल्यात की बाबा उद्या शनिवारचा दिवस आहे, हाफ डे आहे, हाफ डे मध्ये हाफ घेऊनच येऊ का काय, असंही चर्चा चाललेली आहे. येस, कारण APL म्हटलं, कारण 3 दिवसाच्या ड्रायडे नंतर मला वाटतं आता उद्या बघायचं हाफ डे. हाफ काय होणार. पण ड्राइडे दिवशी टेंशन घ्यायचं नाही, क्योंकि मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, और ड्राइडे के दिन उन्हीं को ही मिलेगी दारू जिनकी वाइन शॉप वाले से पहचान होती है, बाकीच्यांना नाही मिळणार. शॉट ऑफ लेन चेंडू पुल केलाय, पुन्हा एकदा बघायचंय. हा जातोय या दे दनादन सुपर से डुपर. अंपायरचा इशारा येतोय. आगरी प्रीमियर लीगचा हा येतोय चौकार. त्याची म्युझिक वाजव, तेव्हाच नाचाय मजा येईल. थँक्यू. गाणं वाजलं होतं तारप आणि पहिल्या तिन्ही षटकातील पहिल्या चेंडूवरती झालंय थोडंसं सारखं. पहिल्या चेंडूवरती चौकार 4-4 चौकार आल्यात. आई समोर डाऊन द ग्राउंड खेळ. मी येतो तुमच्या दिशेने पुन्हा एकदा, कारण चर्चा भरपूर इंटरेस्टिंग आहे. हे मैदान कदाचित असं आहे की नितीनजी आळवी आणि यांची जोडी, आमची जोडी नेहमीच जमते. बाकीच्या वेळेला बरेच जण आमची जोडी जमू नये याची काळजी घेतात. असंही होते. हे दोन धावाने दाखवलं पुढे जाईल. हो येस, धावसंख्या ती म्हणजे 27. पूनमताई का शांत बसलेल्या आहेत, कारण षटकारच जात नाहीत म्हणून पूनमताई शांत बसलेल्या आहेत. ATM असं बाहेर येणार नाही, षटकार मारावा लागेल. पुन्हा एकदा बैठी शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता, थोडासा अपील होता, अंपायरने समजून सांगितलं यष्टिरक्षक यांना. अतिशय चांगला चेंडू. ATM मध्ये देखील आपण बघितलं तर थोडीशी AC लावलेली असते. आता असं कोण जात नाही ATM मध्ये, पण तरी AC असते. का माहिती का, क्योंकि पैसों में थोड़ी गर्मी होती है, इसके लिए ATM में AC होती है. पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा शॉट ऑफ प्लेन चेंडू. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल तिकडे बघायचा आहे. डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. आणखीन एक 1-2 का 4 होताना अंपायरचं सिग्नल येते. 4 धावा आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते 31. हे बागेत फुलं फुले मोगरेची, बायको माझी आहे डोंगरेची, राती दिल भाकर खाया लागलेची, तिचे हारी भाजी होती उडदाची. थँक्यू. 31-31 धावा दाफलकावरती आहेत. आखू टप्प्याचा चेंडू होता आणि आज जर जास्तीत जास्त धावा झाल्यात ना, त्या स्क्वेअर लेग, फाईन लेग आणि लॉंग लेगच्या एरियामध्ये झाल्यात. याचा अर्थ तुम्ही जसं सकाळी पिच रिपोर्ट दिला होता ना,
त्यावेळेला आखू टप्प्याची गोलंदाजी इथे जर गेली तर फलंदाजाला ती संधी आहे चौकार आणि षटकार ठोकण्याची. हो यस, कारण संधी सगळ्यांना मिळत नसते. मी नेहमी आता बघा उलटा का सुलटा मारणार म्हणजे मारणार आणि बघा हा येतोय षटकार. थ्री 37 धावा. एबी डिव्हिलियर्सची मला आठवण झाली आणि टेनिस विश्वामध्ये नरेश सावंत यांना कोण विसरणार. पहिला रिव्हर्स षटकार मी बघितला होता टेनिस विश्वामध्ये नरेश सावंत यांच्या बॅटमधून प्रेसी संघाचे धुरंधर फलंदाज आणि तोच शॉट जर बघितला तुकारामजी अप्रतिम एक्सलंट टायमिंग होतं या षटकारावर. टायमिंग होतं आणि प्लेसमेंट देखील महत्त्वाचं होतं आणि त्याच्यावरती हा सिक्सर षटकार. महेश भुजिंग सेंटर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. विरार आगाशी म्हटलं तर तुकारामजी भुजिंगचं नाव येणार नाही असं होणारच नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. 38 3 षटकांचा खेळ संपलाय. 38 धावा धापलकावरती आहेत आणि जसं तुम्ही उल्लेख केला आकाशी भुजिंग नेहमीच प्रसिद्ध राहिलेले आहेत. एक हलकीशी धून ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा. 3 ओव्हर स्कोर 38. माझ्या डोईवरी भरली घागर रे, भरली घागर रे, काना रस्त्याला अडवू नकोस रे. माझ्या डोईवरी भरली घागर रे, भरली घागर रे, काना रस्त्याला अडवू नकोस रे. तुझी मंदिरी पूजा करीते रे, तुझी मंदिरी पूजा करीते रे, पाण्या वाचून पूजा अडील रे, माझ्या डोईवरी भरली घागर रे. थँक्यू. आफ्टर 3 ओव्हर स्कोर 38. 38 धावा धापलकावरती आहेत. 12च्या वरची सरासरी आहे. या सरासरीने कायम गेलं तर 60 धावा आपण थोडेसे बघतोय त्या प्रोजेक्टेड स्कोअरमध्ये. पहिले षटक 13 धावांचं, दुसरं 8 धावांचं, तिसरं 17 धावांचं आलंय. आता 13वरनं 8वरती गाडी खाली गेली होती. 8वरनं पुन्हा एकदा जम्प झाले 17वरती. झिगझॅकवाली गाडी आहे, झिगझॅकवाली गाडी आहे. आता ते झिगझॅक करून खाली येणार का पुन्हा एकदा झुप करणार, वर जाणार. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. धावा धापलकावरती 38. धावसंख्या ती म्हणजे 38. सध्या रोहित शर्माचं वय आहे 38 आणि आज वनडे रँकिंगमध्ये ज्या वेळेला ज्या वयामध्ये तुकारामजी क्रिकेटर रिटायरमेंट घेतात त्या वयामध्ये वनडे क्रिकेटमध्ये रँक नंबर बरोबर येणं खूप अभिमानाची गोष्ट आहे. ना असा खेळाडू कदाचित आता हिटमॅन ज्याला म्हटलं जातं, तुम्ही जसा उल्लेख केला होता म्हणजे तिन्ही फॉर्मॅटमध्ये, पण सहजासहजी यश नाही लाभलंय त्याला. म्हणजे फार मोठा संघर्ष झाला. 2007चा तो T20चा वर्ल्ड कप त्याने खेळला होता. कदाचित बऱ्याच जणांना आठवण नसेल, पण शेवटच्या त्या 2 इनिंग त्याच्या महत्त्वाच्या होत्या. त्या फायनलच्या मॅचमधली, त्याच्या अगोदर आफ्रिकेविरुद्ध मॅचची इनिंग देखील तितकीच महत्त्वाची राहिली होती. आणि त्याच्यामध्ये कदाचित टीममध्ये आपला नंबर लागेल न लागेल, पण ज्यावेळेला मिडल ऑर्डर बॅट्समन ॲज अ ओपनर येतात आणि ओपनर सक्सेस करून दाखवल्यात, कदाचित फार अभाव आहेत. म्हणजे सचिन सरांना पाहिले आपण तर सचिन तेंडुलकरला मिडल ऑर्डरवरनं ॲज अ ओपनर जाताना. पण रोहित शर्मा एक आगळं वेगळं उदाहरण आहे. तिन्ही फॉर्मॅटमध्ये जर आपण पाहिलं तर त्या फॉर्मॅटमध्ये सक्सेस होताना पाहिले. सागर भोईर नवीन गोलंदाज. सागरला तुम्ही बघतायत अजूनपर्यंत पार्टनरशिप चालू आहे. जवळजवळ 38 धावींची पार्टनरशिप अजून झालेली आहे. रेकॉर्ड आहे 7-0. चला प्लीज लवकर. सागर कॅमेऱ्यांकडून पहिला चेंडू रिवा स्वीप 10 केलेला आहे. जाईल का बाहेर, स्विच केलंय, आउट ऑफ पार, मिळेल षटकार. बाऱ्याची शान आई तुझं देऊल. जसं आम्ही म्हटलं होतं की पहिल्या चेंडूवरती लागोपाठच्या 3 षटकामध्ये पाहिले ना 3 चौकार आले होते आणि या चौथ्याच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती सिक्सर आला. का माहिती का? कारण हे 4थं षटक आहे. चौकार मारून उपयोग नाही, षटकारच ठोकला पाहिजे. त्यामुळे तेव्हा षटकार ठोकलाय. हो यस, काही म्हणतात तुकारामजी मेरा रिवर्स गेअर कभी लगता नाही जिंदगी में. मात्र यांचा रिवर्स गेअर बघा काय लागतोय, अप्रतिम. पुन्हा एकदा आउटसाइड लेग स्टंप चेंडू. अंपायर सांगतात वाईट. अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकले 45. ना आता काय झालं माहिती का? गाडीला देखील रिव्हर्स टाकताना तुम्हाला कॅमेरा आलाय, सेन्सर आले, त्याच्यामुळे रिव्हर्सला जाताना बरं वाटतं. फार पूर्वी गाडी रिव्हर्सला घ्यायची म्हणजे चांगला ड्रायव्हर पाहिजे, आताही लागायचं.
हो त्यावेळेला एक असिस्टंट सुद्धा लागायचा. पुढचा चेंडू आहे, शॉट आपली चेंडू, क्या बात आहे, बॅकफूट पंच करतायत, सर्कलच्या आतमध्ये प्रोटेक्शन आहे, एक धाव मिळाले आणि एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 46 टेस्ट मॅच खेळणारे, 21 वयामध्ये कॅप्टनशिप करणारे मनसूर अली खान पतोडी सरांची मला या आकड्यावर आठवण झाले. तुकारामजी, असा क्रिकेटर म्हणजे थोडंसं इंजुरी झाली त्याच्यानंतर देखील कदाचित त्या इंजुरीवरती मात केलं. म्हणजे फटके खेळताना जाणवून दिलं नाही आहे की लेनला ते तितक्या लवकर पिक करता येईल नाही येईल असा खेळाडूंचा उल्लेख तुम्ही केला होता. कारण हे सर्व लेजेंडरी आहेत, त्यांनी कारणं दिली नाही आहेत किंवा इफ्स अँड बट सांगितलं नाही आहे. जितकी संधी त्यांना मिळाली त्या संधीचं सोनं त्याने केलं. 46. एक समजत नाही तुकारामजी, आपण 12वा खेळाडूला इकडे बोलवले, मात्र हा 12वा खेळाडू आतमध्ये काय करतोय? हा कमिटीचा आहे मला वाटतं. पुन्हा एकदा अक्रॉस क्रिकेट ऑफ स्टंपला कव्हर करून खेळण्याचा प्रयत्न चांगला केला होता. मात्र गोलंदाजाची आता मी तुकारामजी खरोखर स्तुती करेन, कारण ऑफ स्टंप कव्हर केल्यानंतर चेंडूचा टप्पा अतिशय चांगला इकडे बघायला मिळाला. सागर भोईर होते आणि त्यांना माहिती आहे की टप्पा थोडासा लांब ठेवायचा. आणि दुसरं महत्त्वाचं काय माहिती म्हणजे ऋषाल नॉनस्ट्रायकरला आणल्यानंतर कदाचित त्याचाही फायदा गोलंदाजीला झालाय. हो येस, चांगला चेंडू आहे. सकाळीच तुम्ही सांगितलं उगवणाऱ्या सूर्याला आणि डुबणाऱ्या सूर्याला नक्कीच नमस्कार केला पाहिजे, कारण डुबणाऱ्या सूर्याचं सौंदर्य अतिशय चांगलं असतं. एक धाव इथे मिळाले आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकले ती म्हणजे 47 धावा. तर सूर्याचं पण कहाणी वेगळी असते, कारण तुम्ही जसा उल्लेख केला की तो डुबणारा असतो पण तो पुन्हा येणार असतो. कारण सूर्य कधी बुडत नाही, तर कदाचित नवीन ऊर्जा नवीन उमेद घेऊन पुन्हा येतोय. आता या खेळाडूला देखील तसंच करायचं आहे. नवीन उमेद, नवीन ऊर्जा, नवीन विश्वास आणि नवीन महत्वाकांक्षा ठेवून पुन्हा एकदा उभारी घ्यायची. रिवा स्टोक पुन्हा एकदा सक्सेसफुल शॉट, क्या बात है, अप्रतिम, लाजवाब, एक्सलेंट, मार्वलस. अर्धशतक क्रॉस आहे, टाळ्या. टीमचं अर्धशतक क्रॉस झालेलं आहे. 51 धावा. उर्शाल यांनी आणखीन एक षटकार मारला तर महेश मामा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि आता संघाची धावसंख्या 51 आहेत, पण ऋषाल कुडू बॅटिंग करतोय 46. क्या बात आहे. सकाळपासूनचा इतिहास तुम्हाला माहित आहे. 46 नंतर फलंदाज बाद झालेले आहेत. अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये अर्धशतक कुठल्याच फलंदाजांनी झळकावला नाही. जर वृषालनी केला तर इतिहासाचं पहिलं पान सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल वृषालच्या नावानं. मग नक्कीच जसं म्हणतात ना बाबा, क्रिकेट खेळण्याचे म्हणजे वेगवेगळ्या दिवस तुम्हाला मिळतात. क्रिकेट खेळणे के मौके मिळते हजार. अर्धशतक नाही आता बार बार परत परत येत नाही आहेत. ही संधी आहे. आगरी प्रीमियर लीग मधला पहिलं 50, पहिलं अर्धशतक तुम्ही उल्लेख केला इतिहासाच्या त्या पानावरती आपलं नाव कोरायचं आहे. धावा आहे फलकावरती. वैयक्तिक बॅटिंग करतोय 46. तर धावसंख्या वैयक्तिक आहे 46 आणि टीमची धावसंख्या आहे ती म्हणजे 51. पुन्हा एकदा बैठी शॉट होता. सोलापूरला खेळायचा होता, कोल्हापूरला गेला. ऑन साईडला खेळायचा होता, ऑफ साईडला गेला. अंपायरनी सांगितलंय लेग बाय. धावसंख्या पुढे सरकते 52. 52. सगळ्यांना तुकारामजी धगधग लागले 50 धावेची. नाही त्याला कारणही होतं काय, जसा चेंडू पायावरती आदळला तेव्हा तुम्ही असा उल्लेख केला ना, पंचाने यावेळेला लेग बाय सांगितलं, पण जर तो मध्ये लागला असता ना तर त्या बॅट्समॅनला गुड बाय पण सांगितलं असतं. त्याला गुड बाय सांगितलं असतं. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 52. शेवटचं षटक बाकी आहे. अजून चर्चा त्याच गोष्टीवरती आहेत, कारण बॅटिंग 46 वरती करतोय. ऐकूया धून आणि येऊया शेवटच्या 6 चेंडूमध्ये. थँक्यू. सकाळपासून काही गोष्टी झाल्या त्याच्यावरती चर्चा करूया, कारण काही काही खेळाडूंची कामगिरी ना अपेक्षेनुसार झाले, काही काहींचा अपेक्षा भंग देखील झालाय.
पण मागच्या 15-20 दिवसामध्ये या पूर्णपणे अर्नाळ्या त्या बोलींमध्ये चर्चा याच आगरी प्रीमियरची लागली होती. त्याच्यामुळे आता चर्चा चालली आहे की आजचा दिवस कोणत्या टीमच्या नावावरती. एक टीम आहे ज्यानं 2 सामने जिंकल्यात, तो थोडासा आहे सेफ झोनमध्ये, त्यांना खेळायचं पुढच्या मॅचमध्ये, पण त्यांच्यासमोर कोण येणार त्यासाठी आता ही लढाई सुरू आहे. हर्षद भोईर नवीन गोलंदाज. तुकारामजी आगरी कोळी गाणं तुम्ही ऐकलं. मला 2014चा एक किस्सा आठवला. बराक ओबामा जेव्हा मुंबई दौऱ्यावर आले होते आणि ताजमध्ये एंट्री करतानाच उजव्या साईडला 30-35 मुलं एका गाण्यावर नाचत होती, मी हाय कोहली, आणि त्यावर त्या दोघांनी काय डान्स केला होता. शॉट ऑफ लेन चेंडू, रूम मिळालाय वेगाने. क्या बात आहे. ही बॅट बघण्यासाठी संपूर्ण आशिया खंड तरसला होता. संपूर्ण विरार पुरा पाडा तरसला होता. बॅट दाखवलेली आहे. 50 धावा. भाविका कडू यांच्याकडून 500 रुपये. बागर बिर्ला ग्रुप यांच्याकडून 100 रुपये. जाधव डॉक्टर यांच्याकडून 200 रुपये. केल्या 50 धावा. सांगितलं मी आहे टेनिस विश्वाचा छावा. रिवा स्वीप पुन्हा एकदा. आज इतिहासाचं पहिलं पान उघडलं तर सोनेरी अक्षर या खेळाडूचं नाव दिसणार. 50 धावा तुम्हाला दिसणार. विशाल कॅश पे कॅश. नितीन वाजे यांच्याकडून 500 रुपये. चला बक्षिसांची खैरात, अगदी खैरात चालले, बक्षिसांची खैरात चालले. त्याला कारणही आहे रुशाल. ट्रिपल व्हीचा संघ आहे, त्याच्यामधले 2 व्ही आहेत. रुशाल वजे बॅटिंग करतोय. अजून एक षटकार. वाह. रुशाल साठी डान्स बघा. आज आपल्या मुली करतायत. 50 धावा केल्या. खरोखर मी थांबणार नाही. मराठीमध्ये गाणं होतं तुकारामजी, थांबायचं नाही गड्या थांबायचं नाही. हा तर थांबायचं नावच घेत नाही. चला त्याला थांबवायचं कसं तेही तुम्हाला ठरवायचं आहे. त्याला कसं थांबवायचं ते तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. कारण असं जर नाही ठरवलं गेलं तर गाडी आता 62 वरती झाले आहेत. 62 धावा धापलकवरती. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. संध्याकाळची वेळ आहे. 3 चेंडूचा खेळ आहे. धावा धापलकवरती 62. विनोद किनी सरांची आठवण झाली. सकाळी सांगितलं होतं माझं वय 62 आहे. कारण आकडा आला का इतिहास आम्हाला लगेच आठवतो. पुन्हा एकदा आता एका हाताने असं वाटलं गोल गोल राणी इथं पाणी. नाही, आणि छोटी मुलं तर वेगळं करते, म्हणजे मछली जलकी राणी आहे तेही येतं. पण आता त्याचंही थोडंसं अपडेट व्हर्जन आलेलं आहे. 62चा तुम्ही उल्लेख केला होता. 62 आणि या मॅचला जिंकण्याकरता करावे लागणार थोडेसे कष्ट करावे लागणार आहेत. परिश्रम करावे लागणार. अर्नाळा महेश भुजिंग सेंटर. दरवर्षी प्रेम असतं दादांचं. पुन्हा एकदा बघा रिव्हर्स स्टोक्सचा. उर्शालचे मामा इकडे आलेले आहेत. आता मामा आणि भांजा. मामांनी लावले भांजावर 500 रुपये आणि ते उर्शालला नक्कीच मिळणार. 68 धावा. महेश भुजिंग सेंटर. थँक्यू. कारण नातंच वेगळं असतं, म्हणजे मामा भांजेचं नातं थोडंसं वेगळं असतं आणि त्याच्यामुळे आज आपला भाचा चांगली कामगिरी करतोय. कदाचित त्याचाही आनंद चेहऱ्यावरती दिसून आलाय. षटकारानं डील होतोय. 4.6.6. शेवटच्या चेंडूवरती डॉट येणार का? क्या बात आहे. मामाच काकण बांधणार आहे असं समजलं आता आम्हाला. फुल पीच डिलिव्हरी आहे. नो मॅन्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल तिकडे होतोय. सूर्यनारायण देव डोळ्यासमोर आलाय. 2 धावा होतील का? डायरेक्ट हिट होईल का? पुन्हा एकदा लगोडीचा लहानपणाची आठवण झाली तुकारामजी वांगेला. इथून लगोडी तिथून लगोडी सक्सेसफुल झाली नाही. धाव संख्या झाली ती म्हणजे 70. सकाळची आठवण झाली. तुम्ही बाजूला लावले 70. धाव संख्या आहे 70. यार बिना चैन कहाँ रे. अंपायर बघा. एजंट कमिटी अंपायर काय सांगतात बघा. काय पाहिजे त्यांना? झाडू. चला जी मार्किंग करा जरा पटकन. क्युरेटर
सकाळी सुद्धा हाच रेकॉर्ड मला वाटतं झाला होता 70 धाव्यांचा आणि आज सुद्धा बघा 70 धाव्यांचा रेकॉर्ड आहे. कारण 71 धावा कराव्या लागतील जरा सामना जिंकायचा असेल. एक इनिंग झालेली आहे, दुसरी इनिंग बाकी आहे. आगरी युवा प्रतिष्ठान वसई पुरस्कृत आगरी प्रीमियर लीग 2026 मध्ये आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मनापासून इकडे स्वागत आहे. आयोजकांच्या वतीनं आगरी युवा प्रतिष्ठान अतिशय चांगली संस्था आहे, प्रत्येकाला अभिमान वाटेल अशी संस्था आहे. ऋषालची खेळी आपण पाहिली होती आणि ऋषालच्या खेळीला साईच्या प्रणील रेडीस याचकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे. धन्यवाद साईच्या प्रणील रेडीस. पहिली इनिंग संपले, पहिल्या इनिंगचा डाव संपलाय पण मॅच संपला नाहीये. एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला की सकाळच्या वेळेला 70 धावांची ॲज अ ओपनर पार्टनरशिप झालेली होती. तो विक्रम होता, पण एक विक्रम मोडलास. 46 धावा ते होते ना, त्या मोडल्यात. कदाचित त्या 70चा विक्रम देखील मोडला जाऊ शकतो. या सामन्यामध्ये 71 धावांचा पाठलाग होऊ शकतो. जसं तुम्ही उल्लेख केला, अत्तराचा सुगंध दरवळला आहे. आगरी प्रीमियर लीगचा सुवास देखील दरवळलेला आहे. कारण आगरी युवा प्रतिष्ठानने केलेला प्रयत्न आगरी प्रीमियर लीग 2026 सीझन 3. आपण थोडासा ब्रेक घेऊया. फिल्डिंग करणारी टीम ट्रिपल व्ही आपण लगेच मैदानावरती या. आमच्या डीजे आरजे चिराग रेडी आहेत. हे गाणं ऐकूया. नाकवा 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 लई दिसाचा हाट माझा पूर्वा ओ तुमच्या सोनीला कोकण दाखवा. लई दिसाचा हाट माझा पूर्वा ओ तुमच्या सोनीला कोकण दाखवा. लई दिसाचा हाट माझा पूर्वा. आगरी प्रीमियर लीग मधलं टायटल सॉन्ग देखील आठवतं सर्वांना एकत्र आणणारं ते गीत. आज हळद आहे दादाची, आज हळद आहे दादाची. अरे हळदीला मांडवण करताना पोर काय टा 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 टी, टा 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 टी. ही सगळी वातावरण निर्मिती आपण टायटल सॉन्ग देखील घेणार आहोत. कारण रविवारच्या दिवसामध्ये जे आगरी दादा नॉट 7 सफाळ्याचं ते टीम आणि फार कमी कालावधीमध्ये त्यांना मिळालेली प्रसिद्धी देखील आहे. रविवारच्या दिवशी प्रमुख आकर्षण राहणार आहे. नॉट 7 आगरी दादाचे पूर्ण टीम या मैदानावरती ते टेंबी खोडाव्याची ती टीम पूर्ण दाखल होणार आहे. आता चर्चा चाललेली आहे. फक्त उद्याच्या दिवशी जे संघ खेळणार आहेत 4 संघ, आयोजकांना त्यांना महत्त्वाची सूचना आहे, वेळेवरती उपस्थित राहायचं आहे. तुम्हाला जर वेळ दिलेली आहे, टाईम दिलेला आहे, त्या टाईमच्या अगोदर 15 मिनिटं अगोदर तुम्ही इथे उपस्थित राहायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला वेळेवरती देखील दाखल व्हायचं आहे, जेणेकरून जो प्रयत्न आगरी युवा प्रतिष्ठानने केलेल्या 5-5 षटकांच्या मॅचला मजा येणे आणि या 5-5 षटकांचे सामने झाले तर ऐकणाऱ्याला, बघणाऱ्याला, खेळणाऱ्याला सर्वांना मजा येते. खेळूया असं मन माझं बोले, काहीतरी करूया. चला खेळूया, चला खेळूया असं मन माझं बोले, काहीतरी करूया. चला खेळूया, चला खेळूया असं मन माझं बोले, काहीतरी करूया.
चला जोडीला एक होऊया हात गुंफूया जिद्द बनूया आगरी प्रीमियर लीगचा झेंडा हात घेऊया आगरी प्रीमियर लीगचा झेंडा हात घेऊया थँक्यू. आगरी प्रीमियर लीगचा झेंडा घेऊया आणि झेंडा सध्या डौलानं फडकतोय. आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित आगरी प्रीमियर लीग 2026. एक मॅच बाकी आहे त्याच्यामुळे वेळ थोडासा कमी आहे. ही सर्व टीम आहे आगरी युवा प्रतिष्ठानची, यांची मेहनत आहे. त्याच्या अगोदर आम्ही उल्लेख केला होता जसा नितीन जे होते आमच्या जोडीनं, त्याने सांगितलं होतं की मोबाईलमध्ये नेटवर्क पाहिजे आणि अशा स्पर्धेला सक्सेस करण्यासाठी हार्डवर्क पाहिजे. आगरी युवा प्रतिष्ठानं हार्डवर्क केले, स्मार्टवर्क केले, टीमवर्क केले आणि म्हणून ही स्पर्धा आज प्रत्येकाच्या पसंतीस पडलेली आहे. तिसरं पर्व आहे. पहिल्या 2 पर्वाच्या यशस्वी आयोजन नियोजनानंतर आगरी प्रीमियर लीग सीझन 3 अगदी ताटा माटा सुरू आहे. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. एका बाजूला गौरव, दुसऱ्या बाजूला भागेश. दोन्ही यशस्वी जोडी आहेत. ज्या जोडीनं तो धावफलक उभारला होता तीच जोडी आता मैदानावरती आहे आणि त्यांना सामोरण्यासाठी आज अर्धशतक ठोकले वृषालनं. 3 यशस्वी खेळाडू एकमेकांसमोर आहेत. हा ट्रँगल आहे. मिडॉनला बीट करतो. पहिला चेंडू होता खेळला चेंडू. चेंडू चला बाउंड लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती स्टार्ट झालाय सावकार. फुलटॉस बॉल होता. फुलटॉस बॉलला मिडॉनला बीट केलं. क्षेत्ररक्षक होते आणि त्यानंतर चेंडू गेलाय सावकार. गौरव आहेत. थँक्यू. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सावकार नितीन जळवे आमच्या जोडीनं जॉईंट होतील. पाठलाग करायचा आहे या टीमला. जर आपण पाहिलं तर 71 धावांचा 70. आणि आज काय वेगळा दिवस आहे काय म्हणजे या इनिंगचा म्हणजे मागची 5 षटकं पाहिली, हे पहिलं षटक आहे. पण 6 चेंडूवरती सावकार षटकार आलेत. बघा चकवा देऊन गेला. असं वाटलं होतं का फ्लाय स्लिप मध्ये हा कॅच जाईल. म्हणतात ना नशिबा जवळ तुम्हाला जावं लागणार. नशीब तुमच्याकडे कधी धावून येणार नाही आणि तेच नशीब बघा इथे घडताना. कारण आतापर्यंत 3 बॅक टू बॅक बाउंड्रीज म्हणजे 3 चेंडूमध्ये ज्यांच्या नावाचा गौरव नेहमीच बघितलेला आहे. पतंग आलेले आहे. सीन आठवला मला आझाद मैदान. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी बॅटिंग करत असताना एक पतंग मैदानामध्ये आला आणि विनोद कांबळी सर बॅटिंग करायचं सोडून पतंग उडवायला लागले. ते गाणं होतं ना बाई मी. पण पतंग आपल्या आयुष्यामध्ये पण भरपूर गोष्टी शिकवतात. फक्त पतंग ती मैदानावरती येणार नाही याची काळजी घ्या. कारण पतंगाचा मांजा थोडासा घातक असतो. क्या बात आहे मामा. किशोर पाटील किशोर आहेत. हे किशोर मामा आहेत. पहिल्या 3 चेंडूवरती 3 4. आता ऑफ बाहेर. वा जबरदस्त स्ट्रोक. बॅक टू बॅक 4 चौकार. 4 अँड अगेन 4. थँक्यू. बघा पतंग आपल्याला काय शिकवतात माहितीये का, म्हणजे तो कितीही उंच उडू द्या, फक्त त्याची डोर कोणाच्या तरी हातामध्ये पाहिजे. त्याने जर डोर कट झाली तर पतंग गुल. क्या बात आहे. आनंद चित्रपट आठवला. राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन लागोपाठ 4 चेंडू 4 चौकार. तुझ्या गोलंदाजीमध्ये आहे धार, मी मानणार नाही हार, असं हा बॅटर सांगतोय ज्याचं नाव आहे गौरव. सध्या भाग्येशला आपलं भाग्य दाखवायचं आहे, मात्र गौरव इकडे तळपळलाय. मित्रांनो लक्षात ठेवा, आज रेकॉर्ड करणार का? 6 चेंडू 6 चौकार. त्याच्या अगदी उंबरट्यावरती आहे. 4 अजून एक 4. क्या बात आहे. रुद्राच्या तांडवाला, झंझावाती वादळाला
आणि समोर बॅटिंग करण्याला वाघाला विचारायचं नसतं का तुझं नाव काय आहे. नाम नाम है गौरव. गौरव नाम सुन के फ्लावर समझा क्या. ये फ्लावर नहीं, ये फायर है फायर. किसी के सामने झुकने वाला नहीं है. क्या बात है तुकाराम जी. थँक्यू. पहिल्या 5 चेंडूवरती 5 चौकार तुम्ही चांगला उल्लेख केला. भाई झुकेगा नहीं. अरे गौरव भाई कहते भाई झुकेगा भी नहीं रुकेगा भी नाही. बात थांबायचं आहे. नाही. झुकेगा भी नाही लेकिन रुकेगा भी नाही आहे. आणि आज विक्रमाच्या अगदी उंबरट्यावरती आहेत. 5 चेंडूवरती 5 चौकार आल्यात. काय एक विक्रम रचला जाईल का या मैदानावरती. आगरी प्रीमियर लीग सीझन 3 आहे. 6वा बघूया. चौकार जर येतोय तर 200 रुपयाचा पारितोषिक नरेश मात्रे. कोलवटप्याचा चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द ग्राउंड. चेंडू डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेलाय. पहिलं षटक गौरवच्या नावावरती. पहिलं षटक टीमच्या नावावरती. पहिलं षटक 21 धावांचं 21 71चा पाठलाग आहे. पहिलं षटक आलंय 21-24 बॉल 50. ऐकूया एकाशी धून आणि येऊया APL अर्थात आगरी प्रीमियर लीग सीझन 3. थँक्यू. जसं तुम्ही उल्लेख केला होता बघा बराक ओबामाचा. बघा ही फार पूर्वी जेव्हा गाणी रचली जायची किंवा कोळी गाणी यायची ना याचे संगीत असेल, याचे बोल असतील, रायमिंग जुळवणं असतील, हे कदाचित इतके योग्य पद्धतीने केले ना त्याच्यामुळे कितीतरी वर्ष झाली ना म्हणजे त्याचे नवीन नवीन व्हर्जन येतील पण ओरिजिनल राहणार आहे आणि कायम आपल्या आठवणीत कधीही गाणं लागू दे पाय थिरकल्याशिवाय राहत नाही. नाही हो, ही आपली एकी राहिली पाहिजे. आज आगरी समाज आहे, कोळी समाज आहे आणि पनवेलचा एअरपोर्ट तुम्हाला माहिती असेल आणि ते नाव गेलंच पाहिजे दिबा पाटील दादांचं. यासाठी सगळ्यांना एकत्र येणं खूप गरजेचं आहे. शुभ आकड्याने सुरुवात म्हणजे पहिल्या षटकाची सुरुवात शुभ आकड्याने केली ती म्हणजे 21 आकडा. काय सुरुवात आहे. 71 वरून आणलं डायरेक्ट 50 वर. खाली आणले थोडंसं सेन्सेक्स खाली आलाय पण हा क्रिकेटचा खेळ असा आहे ना त्या आपण ECG काढतो बघा तसा तो दाखवतो ना वर खाली तसा क्रिकेटचा खेळ पण असा आहे. ECG फक्त फ्लॅट होऊन देऊ नका कारण फ्लॅट झाला तर खेळ संपला. जब तक तेडी चलती है तब तक सगळं काही आहे. पहिला चेंडू आहे हलक्या हातानं फक्त स्लाइस करतायत. ऑफ साईडला बघायचं आहे सिंगल्स. एकच धाव तिथे मिळणार. एका धावानी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 22 धावा. आणि जसं तुम्ही उल्लेख केला बाबा चलती का नाम गाडी आहे म्हणजे पूर्वी गाणं देखील होतं आहे म्हणजे रुक गई तो खटारा. त्याच्यामुळे चलती का नाम गाडी आहे बढ़ती का नाम दाढी आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन. 22 पुन्हा एकदा कॅमेराकडून चिराग 8 ते 10 बॉलांचा रनअप आहे. उजव्या हाताने गोलंदाजी करतो. आता मात्र लाईन व्यवस्थित नाही आहे. आता तुम्ही व्यवस्थित ठेवणार नाही लाईन तर तुम्हाला मिळणार 1 रनची फाईन. आणि जर दिशा भरकटली ना तर आयुष्य पण तसं भरकटतं. तुम्ही किती वेगाने चालल्यात त्यापेक्षा कोणत्या दिशेला चालल्यात हे महत्त्वाचं आहे. चुकीच्या दिशेला गेला इथून जाऊन जर विरारला जायचं तर राईटच मारायचं आहे. लेफ्ट मारलं तर चाललं पुन्हा एकदा हरणाऱ्याला. त्याच्यामुळे दिशा महत्त्वाची आहे. ती दिशा जर भरकटली तर आयुष्य भरकटतं. येस फुल टॉस चेंडू आहे. बघायचं आहे कॅचअप होईल का. चांगला प्रयत्न आहे. प्रयत्न खरोखर खूप चांगला होता. खूप वेगाने आले होते. पुन्हा एकदा धावचित करण्याचा प्रयत्न तिकडे होता. गोलंदाज तिकडे नाराज झाले कारण त्यांना माहिती आहे ही विकेट किती महत्त्वाची होती. नाराज होतात म्हणजे त्यांना माहिती होतं की हा महत्त्वाचा विकेट होता त्याच्यामुळे कॅच टिपणं आवश्यक होतं. हा जर झेल झाला असता तर कदाचित जसं म्हणतात ना बाबा अर्धा किल्ला तुम्ही सर केला असता किंवा अर्धा पल्ला तुम्ही आरामात गाठू शकलं असतं. पण क्रिकेटच्या खेळामध्ये असा प्रेशरमध्ये दबावामध्ये झेल सुटणं स्वाभाविक आहे. पहिल्या षटकामध्ये 21 धावा केल्यानंतर थोडंसं कंट्रोल लावलाय या षटकामध्ये जर पाहिलं तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. खोलवटा पैदा चेंडू होता है पण दुसऱ्या बाजूला सांगतोय भाग्यश्री सांगतोय भाई कब तक रोकोगे आणि या चेंडूवरती लॉंग ऑन सीमारेषा पार करणारा चौकार. स्ट्रेट ड्राईव्ह आणि या स्ट्रेट ड्राईव्हने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 29. सन्मान्य नितीनजी बघा आज पहिला दिवस आहे. या स्पर्धेचे सर्व
सगळ्या आठवणी आपल्या मोबाईलमध्ये फिट करून ठेवतायत, तर जेणेकरून संपूर्ण हिंदुस्थानाला अभिमान वाटणार यूट्यूबच्या माध्यमातून. तर आता मस्त मस्त एकदम शुभेच्छा आलेल्या आहेत. 29 धावा करायच्या 71. फुलटॉस चेंडू आहे, पुन्हा एकदा 1 बाउन्स. 4 धाव्यांसाठी डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामधून हा चेंडू बाहेर जातोय आउट ऑफ पार. या 4 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकली डबल 33. थँक्यू. तिथे विचारत होतं केळेवाली शोभेल का, पण असा मॅच आग्रे प्रीमियरला शोभेल असा मॅच मैदानावरती चाललाय. पहिल्यामध्ये आपण गौरव घरच शो पाहिला होता, आता भागेशचा खेळ पहा. बॅक टू बॅक 2 चौकार. 4 ऑफस्टमच्या बाहेर आहे, लांब आहे, दूर आहे. वाईट बॉलचा इशारा होतोय. थोडंसं आपल्या कामगिरीला उजाळा द्या. चिराग पाटील स्वतःला समजावा, स्वतःला थोडंसं जागे करा की हे षटक महत्वाचं आहे. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 34 धावा झालेल्या आहेत. विजय हजारे ट्रॉफी हार्दिक पांड्याने एका षटकामध्ये मारलेल्या 34 धावा, लागोपाठ 5 षटकार आणि 1 चौकार. क्या बात आहे. एक्सलेंट डिलिव्हरी. यॉर्करचा ब्रह्मास्त्राचा उपयोग करताना गोलंदाजाला तुम्ही बघितलं, सन्मान दिला फलंदाजाने. एकच धाव मिळाली आणि एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 35. 35 धावा धापलकावरती. आणि यॉर्करचा वापर बरोबर करायला हवा. आयदर नोज आयदर टोज 2 चेंडू तुमच्याजवळ असायला हवे. हा थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू हाताला गेला होता, कारण स्कोरर देखील स्कोरिंग करताना वेगवेगळे पेन वापरतो ना. पण काही गोष्टी अशा असतात पॅकिंगच्या त्या कार्डवरती वगैरे लिहिताना ना, तुम्हाला मार्कर वापरावा लागतो का, तिथे ठळक दिसून यावं, तिथे वापरावा लागतो मार्कर. आणि अशा बॅट्समॅनला थांबवायचं तर तुमच्याकडे पाहिजे चांगला यॉर्कर. तर यॉर्कर चेंडू हाताला गेला होता आणि तोही गरजेचा होता. एक मॅच बाकी आहे, एक सामना बाकी आहे अजून, त्यावरती देखील लक्ष असू द्या. कारण वेळ इतका घेऊ नका की शेवटच्या मॅचसाठी आपल्याजवळ वेळ उपलब्ध असणार नाहीये. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. स्ट्रायकर एंडला अंदाज कोलवटप्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केला. चेंडू लॉंगॉनला फील्ड करतील, थ्रो करतील. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 1 धावांनी आपण स्कोरबोर्डवरती नजर टाकूया. 36. 36 धावा झाल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. 36 झाल्यात, 35 करायचे आहेत. असं 35 म्हटलं ना नितीनजी का शाळेय जीवनामध्ये काठावर पास आहेत, पण आता जर 35 केलं तर फुल पास होतील. 18 बॉल 35 धावांची आवश्यकता. गौर से दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तान. सुनो गौर से दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. या गाण्याला पण कधी काही बदलले, म्हणजे सुनो गौर से कोक वालो बुरी नजर ना पेप्सी पे डालो सबसे आगे होंगे निंबू पाणी. आता निंबू पाणी पण पाहिजे, त्याच्यामुळे निंबू पाणीची पण मजा वेगळी आहे. ती एनर्जी देतात, थोडंसं आपल्याला अजून एनर्जी देऊन जातात. चांगलं गाणं आमचे आज DJ चिराग वेगळ्या रंगामध्ये आहेत. बाकी बॅट्समन बॉलर काय करतात माहिती ना, पण आज RJ आमचे आहेत ना, म्हणजे DJ राणोबा आहे, पण चिरागनं देखील कमाल केलेले आहे. नाही 100% मी चिरागला कोकणामध्ये घेऊन जाणार, गोव्यामध्ये घेऊन जाणार. 100% वादा आहे चिराग भाई. सुपर्ब. कारण जे ऑपरेटिंग तुम्ही करतायत ना आतापर्यंत, म्हणजे 35 वर्षामध्ये मी कधीच तुमच्यासारखा ऑपरेटर बघितला नाही. हॅट्स ऑफ आहे तुम्हाला, मानाचा मुजरा आहे. 35 मला वाटतं अजून करायचे आहेत. अभी भी दिल्ली बहुत दूर आहे सांगतात ना, कारण क्रिकेट आहे, काहीच सांगू शकत नाही एक्झॅक्टली शेवटच्या चेंडूपर्यंत काय होईल. कारण एखादं षटक तुकारामजी जर चांगलं पडलं, 2 ते 3 विकेट जर आल्या, तर या मॅचचं चित्र बदललं जाईल. चला बघूया, चित्र थोडंसं पालटलं जाईल. आपण योग्य विश्लेषण केलेलं आहे. 1 ते 2 विकेट मॅचमध्ये टर्न अराउंड येणार आहे आणि ते आणण्यासाठी महेश कुडू गोलंदाजीसाठी आहेत. 18 बॉल 35 धावांची आवश्यकता. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू हाताला गेला होता. पहिला निर्धाव चेंडू आला, पहिला डॉट बॉल आला आहे. थोडंसं विकेटला थोडंसं धीमा करणं तेही गरजेचं आहे. क्रिकेटला थोडंसं सांभाळून ठेवणं गरजेचं आहे, कारण ज्यावेळेला नवीन रोड बनतात ना या विभागामध्ये, जास्त वेगाने जाऊ नये म्हणून स्पीड ब्रेकर टाकले जातात. आता तेच काम गोलंदाजाला करायचं आहे. स्पीड कमी करायचं आहे, स्पीड ब्रेकर लावायचं आहे. यस, महेश कडू सरांना तुम्ही बघतायत, लेजेंड क्रिकेटर. डाव्या हाताने पुढचा चेंडू आहे, स्वीप केलाय, बघायचा आहे पुन्हा एकदा. सक्सेसफुल तिकडे होत आहे. फलंदाज अंपायरचा इशारा येतोय 4 धावेचा आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 40. हमारा हिंदुस्तान
जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा. धन्यवाद. क्या बात है सनी देओल. हमारा हिंदुस्तान तो तुकाराम जी जिंदाबाद है और वो रहेगा. क्या बात आहे. क्लास बघा. क्लासिकल स्ट्रोक कशाला म्हणतात. षटकार येतोय. मी काय सांगितलं तुकारामजी, एखाद्या षटकामध्ये जर जास्त धावा आल्या तर चित्र लगेच बदलेल. ना सकाळच्या वेळेला आपण जर बघितलं हिवाळ्यातील दिवस आहेत त्याच्यामुळे हे षटक कसं आहे माहिती आहे का, सकाळी थोडंसं धुकं असतं, समोरचं दिसत नाही, थोडासा वेळ द्यावा लागतो. थोडासा जसा वेळ जाईल ना तसं ते धुकं सरेल आणि चित्र थोडंसं स्पष्ट होईल. आता मागच्या 2 चेंडूवरती 2 षटकार टाकून गौरवनं दाखवले आणि मागच्या चेंडूवरती त्याने 2 गोष्टी दाखवल्या. एक तर सिक्सर त्याने दाखवलाय पण त्याने त्याचा क्लास दाखवलाय, त्याचा दर्जा दाखवलाय. एक क्लासिकल त्याचा दर्जा दाखवणारा दर्जेदार षटकार ठोकलाय. वेगळ्या फॉर्ममध्ये आहेत. 4-6 मध्ये आतापर्यंत 4-6 मध्ये डिलिंग चाललंय. स्कोर जर जाऊन बघितला जाऊन पोचलाय तो आता 46. 4-6 मारल्यात म्हणून स्कोर 46. येस तुकारामजी, तुमचा आवडता आकडा आहे, कारण हा आकडा आल्यावर तुम्ही बोलता ना एक तर सिक्सर किंवा चौकार मारायचा आहे, म्हणून या आकड्याचं प्राधान्य खूप मोठं आहे, लक्षात ठेवा. आता थोडंसं प्रेशर. ना आकड्यांचं गणित पण वेगळं आहे. म्हणजे फार पूर्वी आकडा म्हटला का बाबा तो कल्याणचा मटका आठवायचा. आता महेश कडून बघा दोन्ही कमरेवर विठ्ठलासारखे हात ठेवलेले आहेत महेश कडूनी. ते हात आता काढावे लागतील, काहीतरी नवीन बुद्धी चालवावी लागेल. लक्षात ठेवा, एक ट्रॅप लावावा लागेल. या फलंदाजाची जर विकेट पाहिजे असेल तर आता महेश कोडू सरांची अग्निपरीक्षा आहे. ना बघा तुम्ही जसा उल्लेख केला बाबा, जो हाथ आपके कमर के ऊपर है ना ऐसे कमर आपको कसनी है. थोडंसं कमर कसून गोलंदाजी करावी लागणार आहे, कारण जसा वेग आहे गौरवचा, थांबण्याचं नाव घेत नाहीये. रुकेगे नाही भाई, थांबणार नाहीये. थांबणार मी म्हटलं ना, झुकेगा नाही अब रुकेगा भी नाहीये. नॉन स्टॉप षटकार. चढ़ा टोल वाले बैंड बजा लेके आ जाओ. धन्यवाद धन्यवाद. डॉन चित्रपट मीरा भाईंदर मध्ये घोडबंदर आणि वर्षावाला शूटिंग झाली होती आणि हे गाणं शूट करताना अमिताभ बच्चननी 40 पान खाले होते आणि दुसऱ्या दिवसापासून 7 दिवस डायरेक्ट गेले होते हॉस्पिटलमध्ये. नाही त्याकरता ते म्हणजे खाताना विचार पण करायचा. म्हणजे खानपानचा उल्लेख तेव्हापासून उल्लेख झाला, आपका खानपान का ध्यान रखिये, तेव्हापासून तो चर्चा व्हायला लागली. एक प्राईज आले गौरव घरच्या खेळीसाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज. पूनम परेश कुडू, पुनू प्रकाश माफ करा, पूनम प्रकाश कुडू. 52 स्कोर 52. 19 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. 19 धावा पाहिजे. चेंडू राहिले ते शिल्लक 14 बॉल 19 रन. 14 चेंडू 19 धावा. पुन्हा एकदा 100 रुपयाचं थोडंसं ATM पूनम ताईंचं कमी झालेलं आहे आणि ते करत राहावं असं सगळ्यांची इच्छा आहे. त्यासाठी तुम्हाला चौकार षटकार मारावे लागतील. कुठची मॅच कुठे आली बघा. आणि आतापर्यंत जर पाहिलं ना तर आपण 16 चेंडूचा खेळ झालाय, त्याच्यामध्ये 8 चौकार आहेत आणि 2 षटकार. 10 मोठे फटके आलेत या 16 बॉलमध्ये. पुढचा चेंडू आहे फ्लाइट डिलेव्हरी. आता मात्र खरोखर प्रेशर दिसतंय. वाईट चेंडू आहे बघा. आपण भरपूर वेळा आज तुकारामजी बघतो, कारण एखाद्या गोलंदाजाला चौकार जर गेला तर एक वाईट तर बघतो. न त्याला कारण असं, कारण मोमेंटमला देखील ब्रेक करणं आवश्यक आहे. मागच्या 2 चेंडूवरती 2 सिक्सर आलेत, त्या थोडंसं क्रॅक करावं लागतं. म्हणजे पासवर्ड हॅक करण्यासाठी हॅकर पाहिजे, अशा वेळेला थोडंसं क्रॅकरही पाहिजे. आणि तो चेंडू हाताला गेला होता महेश कुडू. आता स्वीप केलं दोन्ही बाजूला, ऑन अँड ऑफ. भाई दुधारी तलवार है, एक तरफ कुआ दूसरी तरफ खाई है, अब दोनों तरफ बराबर की पिटाई है. बरोबर चेंडू सीमारेषा पार, चौकार. आणि गौरव बॅटिंग करतोय 43. 43 वरती 1 अर्धशतक. म्हणून मी उल्लेख केला तर बघा 70ची जी पार्टनरशिपचा रेकॉर्ड झालाय ना तो ब्रेक होऊ शकतो. 50 धावांची खेळी ऋषालची पाहिले ती ब्रेक होऊ शकते.
कोलवाटाप्याचा चेंडू होता समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे धाव घेताना मिसकम्युनिकेशन झालं होतं पण दोन्ही खेळाडू सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये आहेत. या 2 धावा धावफलकावरती एकदा नजर टाकूया. 59 12 धावांची आवश्यकता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत 12 ऐकूया थोडासा डीजेचा 12. थँक्यू 12 थोडंसं चला, घड्याळावरती फटाफट. पण नजर टाका. 5:17 झालेली आहे त्याच्या एक मॅच बाकी आहे 12 चेंडू आणि 12 धावा. 12 आहेत. तुकारामजी असं म्हणतात या ग्राउंडच्या बाहेर जो दुसरा परिसर आहे ना तिथे बिळं भरपूर आहेत. भीती वाटते कारण बिलनची नागिन निघाली हे गाणं वाजवलं आमच्या डीजे ऑपरेटरनी. तर त्या सगळ्या नागिनींना विनंती आहे तुम्ही बिळातच राहा बाहेर येऊ नका. 100 रुपये भागेशसाठी पुन्हा एकदा पूनमताई धन्यवाद. मात्र लक्षात ठेवा आज ईडी माप आहे तुम्हाला. उद्याचा दिवस आहे का नाही मला माहिती नाही मात्र आजचा दिवस आहे. 3 दिवस आहे. चला क्या बात आहे 3 दिवस आहे. फोन गेलाय तिकडे टेन्शन घेऊ नका. 14 चेंडूमध्ये 45 धावांची खेळी आणि गौरव करासाठी निशू मात्र यांच्याकडनं कॅश प्राईज झाले. अर्धशतक जर साजरं करतोय तर 2000 रुपये आहेत अर्धशतकासाठी. 12 मॅच आहे. एका बाजूला गौरव दुसऱ्या बाजूला भागेश. 12 बॉल 12. येस 12 चेंडू 12 धावा. गौरवसाठी अजून 5 धावा वेट बघतात म्हणजे या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक कदाचित आपल्या नावावर करू शकतो. बघूया काय होतंय. बघा वेळ वाया घालवू नका ही नम्र विनंती आहे. वेळ कोणासाठी थांबत नाही. सूर्यनारायण सुद्धा कोणासाठी थांबत नाही. एकदा तो खाली जायला लागला का 12 पुन्हा एकदा थोडंसं बॅकफूट पंच केला होता. बघायचं आहे सिंगल नाही डबल तर होणार मला वाटतं मात्र नाही. डीपचा खेळाडू खूप वेगाने चेंडू कलेक्ट करण्यासाठी तिकडे आला. 11 चेंडू 11 धावा. 11चं समीकरण आहे आणि 14 चेंडूमध्ये आतापर्यंत 45 वरती बॅटिंग करतोय आणि एक अर्धशतक वृषालनं टोकलं होतं ते 20 चेंडूमध्ये होतं. आता त्याच्यापेक्षा वेगवान अर्धशतक येईल न येईल. निशू मात्र यांच्याकडनं कॅश प्राईज आहे गौरवसाठी. गौरव स्ट्रायकर 45 वरती बॅटिंग करतो. एक मॅच विनिंग खेळी त्यानं साकारली आहेत. त्या खेळीला त्या विजयापर्यंत घेऊन जायचं आहे आणि त्या खेळीला 50 धावांची वेस ओलांडायची. अर्धशतक आहे. एक मानाचा तुरा असतो. एक अचिव्हमेंट असते. वारंवार अशा संधी येत नाहीत. अशी अचिव्हमेंट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अर्धशतक. क्लीन बॉल 45 वरती क्लीन बॉल. यष्टी उद्ध्वस्त. पहिला विकेट पहिला गडी बाद. चैत फुलदेची रात आज आली या वरात धड धड काळ जात माझ्या माईना कधी कव कुठ कस जीव झाला येडा पिसा त्याचा नाही भरवसा तोल राहीना राखली ती भरची तुमच्या जोडीनं मी आले फिरतीच्या या रंगीराया चिंगोली मी झाले राया सोडत तरी काळ येळ नाही बरी पुन्हा भेटू कवा तरी मला जाऊ त्यानं घरी वाजले की 12 मला जाऊ त्यानं घरी वाजले की 12 मला जाऊ त्यानं घरी वाजले की बघायचं आता 12 कोणाचे असतील 3-13 कोणाचे असतील थोड्या वेळात आपल्याला समजणार. बघा मॅच कारण जो फलंदाज 45 धावसंख्येवर खेळत होता तो त्रिफळाचित तिकडे बाद झाला. स्वप्न होतं 50 धाव्यांचं ते स्वप्न अपूर्ण राहिलं आणि नवीन खेळाडू तिकडे येतोय तो म्हणजे सागर भोईर. सागरासारखी कामगिरी करावी लागेल. थोडंसं प्रेशर आहे कारण आता जर बघितलं तर 10 मध्ये मला वाटतं 11 पाहिजे. 10 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. चिराग पाटील आहेत. कदाचित चिरागही सांगता भले सामना आमच्या हातातून निसरतो की काय वाटतंय पण शेवटपर्यंत लढणार आणि तेच उद्देश समोर ठेवणार. पुढचा चेंडू आहे. क्या बात आहे. बघा सन्मान इकडे दिलेला आहे. रिस्पेक्ट दिलेली आहे चांगल्या चेंडूला. मात्र धावण्यामध्ये बघा चितेप्रमाणे आहेत. इकडे 3 धावा होतील का असं वाटलं होतं. 2 धावा तिकडे कंप्लीट होत आहेत.
62. 9 चेंडू 9 धावा. मित्रांनो, सचिन रमेश तेंडुलकर सरांच्या नावावर वन डे क्रिकेटमध्ये 62 मॅन ऑफ द मॅच होते. तोच आकडा इकडे आलाय. आता करायच्यात 9 मध्ये 9. आणि काही काही असे पण कॉमेंटेटर होते ज्यांनी 62 मॅच पण नाही केल्या, ते सचिनच्या टेक्निकवरती बोलायचे. म्हणजे 62 मॅन ऑफ द मॅचचा चांगला उल्लेख तुम्ही केला होता. पण काय असतं माहिती का, काही काना असं वाटते बाबा माझ्या हातात माईक आणि आता माझंच ऐक, तसं असते. त्याच्यामुळे ते त्याच्या टेक्निकवरती बोलायचं. कदाचित ते बोलणं तितकं सोपं नाही, कोणाचं काम नाही आहे त्या सचिन तेंडुलकर सरांच्या त्या टेक्निकवरती बोलणं. पण काही जण करायचं तसं. चांगला चेंडू आहे, प्रोटेक्शन आहे, मात्र चेंडू बघा सापडला नाही हातामध्ये. 8-8 18 कोण होईल या मॅचचा पठ्ठा. आणि 8चा आकडा पण वेगळा आहे. म्हणजे असं बघायला गेलं तर 8चा आकडा तो शनिदेवाचा आकडा असतो. आणि 8चा आकडा जर पाहिला तर इंग्लिशमध्ये लिहिताना 2 वेळा गिरकी घेतो, 1 वेळा क्रॉस करतो. आता ती कहाणी आहे, 8-8 वाली कहाणी आहे. 8-8 आहे, दोघांची पडले गाठ. बघूया कोणती गाठ सोडवणार आहे. ड्राईव्ह केला, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह केला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, जोपर्यंत विजय फील्ड करतील 1 धाव. या चेंडूवरती पूर्ण 7-7. हम 7-7 आहे आणि धावफलकावरती 64. 7 बॉल 7 रन. 7 चेंडू 7 धावा. 64. कोण कोणावर करेल मात. इथे करायच्यात 7 मध्ये 7. इतकं सोपं काम नाही बॉल टू बॉल, कारण मी भरपूर माझ्या अनुभवाने सांगतोय तुम्हा सगळ्यांना. यस, पुन्हा एकदा थोडंसं गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. 2 धावा कंप्लीट तिकडे होत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. आता 6 मध्ये करायच्यात 5. जम के रखना कदम भाई, कदम कदम पे मिलेगी कामयाबी. तुम्हें कामयाबी बिल्कुल मिलेगी, लेकिन थोड़ा सा जम के कदम रखना है. 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता. शेवटचा मॅच ज्या टीमचा आहे त्या टीमच्या कॅप्टननं, साईच्या टीम कॅप्टननं आपण येऊन राहायचं आहे, कारण या सामन्यातील विजेता संघ तो क्वालिफायचा मॅच खेळणार आहेत. पण 2 सामने जिंकून त्या क्वालिफायच्या रेसमध्ये जो कायम संघ आहे साईच्या, त्यानं कॅप्टन आपण टॉससाठी बरोबर मंचाच्या दिशेने या, कारण वेळ थोडासा कमी आहे. 6 बॉल 5 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 5 धावा. मी सांगितलं ना तुकारामजी, कारण बॉल टू बॉल रन करणं इतकं सोपं काम नाही. 6 मध्ये 27 करणं सोपं आहे, 22 करणं सोपं आहे. कित्येक मॅच मी बघितलेले आहेत. मात्र इकडे करायच्यात 6 मध्ये 5. आय रिमेंबर एक मॅच मला आठवली, साऊथ आफ्रिका आणि इंडिया. 6 मध्ये 5 करायच्या होत्या आणि त्यावेळेला कपिलदेव निकन सरांना समजलं नाही आता कोणाला चेंडू द्यायचा. तेव्हा एक लहान मुलगा त्यांच्या समोर आला 22 वर्षाचा आणि सांगितलं मै डालेगा. तो दुसरा तिसरा कोण नसून भारतरत्न द गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर सर होते. 6 मध्ये 5 करायच्या होत्या साऊथ आफ्रिकेला आणि त्या धावा करून दिल्या नाही त्या 22 वर्षाच्या मुलानं. तो इतिहास आज इथे घडेल का. टायटन होता, टायटन त्यावेळेला नक्कीच. आणि ते टायटल पटकावायचं होतं, त्याच्यामुळे जबाबदारी कोणी घ्यायची ही महत्त्वाची असते. म्हणजे मी हे करू शकतो, माझ्याने शक्य आहे आणि मला हे करायचंच आहे. भले 6 मध्ये 5 राहिल्यात पण मी हे करू शकतो, हे कॅप्टनला सांगण्याची वेळ देखील आलेली आहे एखाद्या खेळाडूने. फक्त इतका वेळ घेऊ नका, हे क्वालिफायचा मॅच आहे. चला अजून एक मॅच बाकी आहे मित्रांनो, भावांनो, बंधूंनो. आणि ती मॅच साहजिकच आहे 4 षटकांची खेळवली जाणार. फक्त तितका वेळ पण आपल्याजवळ उरला पाहिजे. कारण थंडीचे दिवस आहेत. सूर्यनारायण आता दिसतोय ना, तो कधी खाली जाईल ना सांगू शकत नाही. ना त्याचं तर फिक्स आहे. म्हणजे आपलं कधी कधी टाइम टेबल बिघडेल, पण त्याचं फिक्स आहे बाबा, तो त्याच वेळेला जाणार. त्याच्यामुळे त्याच्यावरती नजर असणार आहे. पण सावळ्या ज्या थोड्याशा घडत होऊ लागल्यात, या बरोबर मैदानाच्या दिशेने सावळ्या आल्यात. 6 बॉल 5 गोलंदाजीसाठी सज्ज होतोय जगदीश. मागचा सामना ज्यानं वाचवला होता, जिंकवला होता, तो जगदीश. 6 मध्ये 5 आहे. मागच्या स्पर्धेचा हिरो जगदीश. आता इतिहास घडवण्याची संधी आहे, सुवर्ण संधी आहे. या संधीचं सोनं करेल का नाही बघायचं आहे. 6 मध्ये 5 करायचे आहेत. जगदीश तयार आहे बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू शॉर्ट प्लेन चेंडू होता. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, ऑफ साईडला खेळून काढलाय. 5 मध्ये 3.
म्हणजे तुम्ही देखील पत्त्याचा गेम तो खेळला असेल 3-2-5 वाला. आता तो 5 मध्ये 3 आहे, 3-2-5 वाला खेळ आहे. मॅच जबरदस्त झाला. जसं मी सुरुवातीला म्हटलं होतं, जे आक्रमण कदाचित गौरव घरतने केलं ना ते फायदेशीर ठरलं होतं. जी 5 चौकारानं सुरुवात केली, धमाकेदार सुरुवात, तोच दबाव थोडासा वाढला होता. अशा मॅचमध्ये असं नाही की येणार नाही, कमबॅक होणार नाही, पण एक विकेट पाहिजे. एक विकेट थोडंसं मोमेंटमला चेंज करण्यासाठी. ऑफस्टमच्या बाहेर कट करायचा होता चेंडूला, बॅटच्या बाहेर काढायचा होता. शॉर्ट थर्डमॅन रिझर्वमध्ये फील्ड केलं. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 4 चेंडूचा खेळ आहे. 4 चेंडूच्या खेळामध्ये 2 धावांची आवश्यकता. 4/2, 4 बॉल 2 रन. क्या बात आहे. 4 मध्ये 2. बंद ठेवा तुमचा फोन, खाऊ नका तुम्ही आईस्क्रीमचा कोन, कारण ही मॅच इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवा, एखादा चेंडू डॉट गेला, विकेट गेली ना तुकारामजी, अजून मजा येणार. 4 मध्ये करायच्या आहेत 2 धावा. चार मध्ये 2. Z+ सिक्युरिटी आमच्या कॉम्बॉक्सच्या समोर दिसते. ट्रॉफीसाठी आहे, बघायचं आहे. विजयी धाव घेतलेली आहे. चला कॅप्टन या, टॉससाठी या, लवकर या.